आपण 1 किलो गाजराचा अचूक प्रमाणात पारंपरिक पद्धतीने छान दाणेदार आणि स्वादिष्ट हलवा कसा बनवायचा हे काही टिप्स सहित सांगितलंय। पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या हलव्याची सर इतर कुठल्याही शॉर्टकट पद्धतीने बनवलेल्या हलव्याला येत नाही। तरी तुम्ही एकदा अशा प्रकारे हलवा नक्की करून बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो गाजर घेतले। गाजर निवडताना केव्हा पण असे लाल कलरचे निवडायचे। छान लाल कलरचं असलं तर हलव्याचा कलर खूप छान येतो। आणि असे पण असतात हे फिक्के असतात। असं जर घेतला तर कलर चांगला येत नाही, तर असे घ्यायचे नाही। असे छान लाल गाजर घ्यायचे आपल्याला। आता आपण याचे साल काढून घ्यायचे, कारण साल जर काढले नाही त्याला धूळ असतो आणि थोडे माती पण असते, त्याच्यामुळे कलर आपला हलवा बिघडू शकतो आणि कचकच वाटतो। तर साल काढून घ्यायचे आणि किसून घ्यायचं। इथे मी एक पातेलं घेतलंय, त्यात थोडं पाणी घालते। आपण गाजर किसतपर्यंत एक साईडला मी दूध गरम करायला ठेवते। दूध केव्हा पण तापवताना भांडं ओलं करून घ्यायचं, ही एक टीप आहे। त्यामुळे दूध लागत नाही भांड्याला। आता हे आपण एक साईडला गरम करायला ठेवायचं। दूध थोडं गरम होऊन आटतंय तोपर्यंत, म्हणजे आपला गाजर हलवा लवकर तयार होईल। हे बघा, इथे मी अशी एक किसणी घेतली। हे जाडसर आहे, या साईडने मी किसून घेणार आहे। हे बारीक आहे, एकदम जर बारीक किसलं ना तर एकदम असं बारीक होतं किस, म्हणून मी हे जाडसर साईडने किसून घेणार आहे। आता तुम्ही गाजरला दोन प्रकारे साफ करू शकता। एक तर पिलरने याचे साल काढायचे असे, किंवा जर जास्त निघतंय असं वाटलं तर तुम्ही अशा प्रकारे, आपल्याकडे सुरी असते ना छोटी, त्याने असे हलकेसे, हे बघा असं वरचा कचरा जो आहे ना, वरचं जे साल आहे फक्त ते निघतात, जास्त साल निघत नाही आणि हे एकदम व्यवस्थित क्लीन होते। हे बघा, अशा प्रकारे सगळे गाजर मी क्लीन करून घेते। अशा प्रकारे बघा, मी हा सगळे गाजर किसून असं जाडसर असा किस तयार करून घेतलाय। चला तर आता आपण हलवा करायला घेऊया। इथे मी एक पसरट पॅन घेतलाय, त्यात 1 चम्मच असं तूप घालतोय। इथे जास्त तूप घालत नाही, 1च चम्मच घालायचा। आणि हा आपण जो गाजरचा किस करून घेतलाय तो घालायचा। हा फक्त 1 मिनिट असा सगळं तूप व्यवस्थित सगळ्या किसाला लागला पाहिजे, असं 1 मिनिट परतून घ्यायचा। एका साईडला मी दूध तापत ठेवलंय आणि ते साय मोडून मध्ये मध्ये हलवून गरम होत आहे। अशा प्रकारे जर आपण ही ट्रिक वापरली तर आपला हलव्याचा टाइम खूप कमी होतो, कारण की आपण गाजरमध्ये 1 लिटर जर दूध टाकलं ना तर ते आटायला खूप वेळ लागतो। त्यामुळे मी एका साईडला पहिलेच दूध गरम करायला ठेवलं। तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून बघा, आपला टाइम खूप वाचतो आणि अगदी पारंपरिक पद्धतीनेच होता आपला हलवा। भरपूर लोक गाजर कुकरमध्ये शिजवून तसा पण करतात न किसता, पण हा किसून पारंपरिक पद्धतीने बनवलेला हलवा एकदम चवीला चांगला लागतो। वेळ जातो थोडा, पण अशा प्रकारे जर केला तर त्याची चव वेगळीच येते, आणि त्या प्रकारे केला कुकरमध्ये शिजवून तर त्याची चव वेगळीच होते। तर अशा प्रकारे नक्की करून बघा एकदा। हे बघा, 1 मिनिट तुपावरती सगळं व्यवस्थित परतून घेतलंय। आता याला 1 मिनिट झाकण ठेवून वाफ काढते, 1च मिनिट। हे बघा, 1 मिनिट वाफ काढून घेतले। थोडा कलर बदल झालाय बघा, तूप सगळीकडे व्यवस्थित लागला गेलाय आणि थोडी वाफ आल्याने त्याचा कलर बदलतो। आता आपण हे जे दूध, कमीच गॅस ठेवलाय मी इथे। आता मी हे बघा, इथे दूध गरम करायला ठेवलं, ते अर्धा आळलंय, अर्धा लिटर वगैरे झालंय ते। आता हे पूर्ण यात घालते। सगळं दूध आता आळवून घ्यायचं आणि व्यवस्थित गाजर शिजवून घ्यायचे ह्या दुधामध्ये। हे बघा, 10 मिनिट मी इथे चांगले वाफ काढून घेतले, झाकण ठेवून शिजवून घेतलंय। आता आपलं दूध पूर्णपणे आळलं गेलंय। आता आपल्याला इथे साखर घालायची आहे। इथे मी 200 ग्रॅम साखर घालते। 200 ग्रॅम साखर ही 1 किलो हलव्याला परफेक्ट प्रमाण आहे।
पण तुम्हाला जर जास्त गोड वाटत असेल तर तुम्ही 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम पण घालू शकता। आता साखर घातल्यावरती पुन्हा याला पाणी सुटणार, साखरेला पाणी सुटणार, ते पुन्हा आपल्याला सगळं आळून घ्यायचं। याला अजून 10 मिनिट लागतात। या पद्धतीने बनवलेल्या हलव्याला वेळ लागतो, पण याची चव एकदम भारी होते। कुठल्याही पद्धतीने केलेल्या हलव्याच्या चवीपेक्षा पारंपरिक पद्धतीने केलेल्या हलव्याची चव वेगळीच असते। तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा एकदा नक्की। आता हे मी पूर्ण सुकवून घेते, साखरेचं पाणी पूर्ण आळवून घेते। हे बघा, आता इथे साखरेला जे पाणी सुटलेलं ते मी चांगलं आळवून घेतलंय, 8 मिनिट झाले। आता आपण या स्टेजला इथे खोवा घालणार आहे। खोवा परतलेला नाहीये, म्हणून आपल्याला खोवा घालून मिक्स करून 1-2-3 मिनिट खोवा पण शिजला पाहिजे, म्हणून व्यवस्थित परतून घ्यायचंय। खोवा जर परतलेला असला तर जास्त शिजवायची गरज नाही। आता खोवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि परतून घ्यायचा 2-3 मिनिट। नंतर आपण इथे वेलची पावडर घालणार आहे। हे बघा, खोवा परतून झालाय। आता तूप सुटायला लागलंय साईडला बघा। आता आपला हलवा तयार आहे। आता मी इथे 1 चम्मच भर वेलची पावडर घालते। वेलची पावडरचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तो नक्की बघा। आणि हे मिक्स करून घेते। आपला हलवा एकदम दाणेदार आणि स्वादिष्ट असा तयार आहे। आता मी एक तडका देणार आहे। इथे मनुका, बदाम आणि काजू घेतले, तूप गरम करून घेतलंय चांगलं कडकडीत, त्यात ते घालायचे। तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रुट्स टाकू शकता। ते चांगलं 1 मिनिट त्या गरम तुपात परतून घ्यायचे आणि हा तडका या हलव्यावरती घालायचा। आपण लास्ट मध्ये असंच तूप घालतो, ते न घालता अशा प्रकारे जर तडका घातला तर हलव्याची चव एकदम वाढते। तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की तडका देऊन बघा, तुम्हाला चवीत फरक वाटेल। आता आपला हलवा एकदम खायसाठी तयार आहे। हा तुम्ही 8 किंवा 15 दिवस फ्रीज मध्ये स्टोर पण करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता। तुम्ही जर माझ्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून कळवा की कशी वाटली माझी रेसिपी ते। पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।